आणि आताच एक मोठी बातमी येते ती म्हणजे 10 डिसेंबर पासून 500 रुपयांच्या नोटा या हद्दपार होणार आहेत। 10 डिसेंबर पासून 500 रुपयाची जुनी नोट कुठेही स्वीकारली जाणार नाही। बस, रेल्वे आणि मेट्रोचा पास काढण्यासाठी सुद्धा 500 ची नोट वैध ठरणार नाही। खरं तर ही मुदत 15 डिसेंबर पर्यंतची होती। आज 8 डिसेंबर आहे आणि अवघ्या 2 दिवसात 500 ची नोट चलनातनं पूर्णपणे हद्दपार केली जाणार आहे। परंतु दूध आणि मेडिकल स्टोअर्स यांच्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत ही कालमर्यादा तशीच असणार आहे। परंतु बस सेवा, रेल्वे सेवा आणि मेट्रो सेवेसाठी 500 ची जुनी नोट तुम्ही वापरू शकणार नाही। एक मोठी बातमी, आज खरं तर 1 महिना पूर्ण झालेला आहे नोटाबंदीचा हा निर्णय येऊन। 1000 रुपयांची नोट, जुनी नोट आधीच हद्दपार झाली आहे। परंतु 500 ची ही नोट हद्दपार झालेली असली तरी सुद्धा तुम्ही बँकेमध्ये जाऊन ही नोट निश्चितपणे जमा करू शकता। अविनाश ढेकसकर आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय माहिती मिळते या संदर्भातली? नोटांसंदर्भात, नोटबंदी संदर्भात अनेक नवीन नियम येतात। त्यापैकी हा एक नवीन नियम आलेला आहे, वटहुकूम आलेला आहे। 500च्या 1000 रुपयाच्या नोटा तर बंद झाल्या आहेत, पण 500च्या ज्या नोटा आहेत ज्या 15 तारखेपर्यंत चालू होत्या त्यातले 3 ज्या ठिकाणी चालू राहणार होत्या त्यातल्या बस, रेल्वे, मेट्रो जिकडे सर्वसामान्य माणसांचा जास्त संबंध असतो त्यातून 500च्या नोटा ह्या 10 डिसेंबर पासून इकडे ह्या नोटा चालणार नाहीयेत। त्यामुळे जर तुम्हाला पास काढायचा असेल, बसचा पास काढायचा असेल, तिकडे त्यांनी लवकरात लवकर जाऊन तिकडे 500 ची नोट जर असेल तर तिकडे त्यांनी काढावं असं सांगावं लागेल। पण 10 डिसेंबर ते 15 मध्ये उर्वरित जी ठिकाणे आहेत तिकडे ह्या 500च्या नोटा घेतल्या जातील किंवा अन्यथा बँकेतही जमा केल्या जातील। अविनाश, धन्यवाद या माहितीबद्दल। तर 10 डिसेंबर पासून 500 रुपयांची जुनी नोट सुद्धा हद्दपार होणार आहे बस सेवा, रेल्वे सेवा आणि मेट्रोसाठी। परंतु दूध केंद्र आणि मेडिकल स्टोअर्स या ठिकाणी ही मुदत 15 डिसेंबर पर्यंतची असेल।